57वा दिवस आहे. आपण सगळ्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे. त्यासाठी मनपूर्वक अभिनंदन. क्रिकेट आणि बिग बॉस मध्ये बरंच साम्य आहे. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलला काय होणार ही उत्कंठा असते, त्याप्रमाणेच बिग बॉस मध्ये प्रत्येक क्षणाला काय घडणार ही प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. पूर्वीच्या काळी क्रिकेटमध्ये 5 दिवसांच्या टेस्ट मॅच अधिक खेळल्या जायच्या. त्यानंतर तो खेळ रंजक करण्यासाठी आले एकदिवसीय सामने, म्हणजेच वन डे इंटरनॅशनल, ज्यामध्ये सुरुवातीला 60 आणि मग 50 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या गेल्या. बरीच वर्ष या वन डे मॅचेसनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आणि मग आला मनोरंजनाचा उच्चांक गाठणारा 2020 फॉर्मॅट. जसजशा ओव्हर्स कमी झाल्या तसतशी एंटरटेनमेंट मात्र वाढतच गेली. मी आतापर्यंत हा सीझन रंजक व्हावा म्हणून अनेक ट्विस्ट आणले. हा सीझन अनप्रेडिक्टेबल होता आणि यापुढेही अनप्रेडिक्टेबलच राहील. हा सीझन खरंच एखाद्या 2020 मॅच सारखा वेगाने पुढे जातोय आणि त्याच वेगाचं महत्व जपण्यासाठी बिग बॉसनी एक निर्णय घेतला आहे. हा सीझन पूर्वीच्या सीझन सारखा 100 दिवसांचा नसेल. हा सीझन असेल 10 आठवड्यांचा, म्हणजेच 70 दिवसांचा. कमी झाला. बिग बॉस काय चुकलंय का इथे सगळ्यांचं? बिग बॉस काय झालं? 170 म्हणायचं. 170 म्हणजेच या सीझनच्या ग्रँड फिनालेला आता उरलेत केवळ 14 दिवस. काय? मस्करी करतात. नाही काय मग? थांबा थांबा, सारख्याच बसेल का तरी. नाही. शक्य आहे काय? म्हणजे 8च लोक. 6 ऑक्टोबरला आपल्यापैकीच कोणीतरी ही मानाची ट्रॉफी उंचावेल. परंतु त्या ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे आहेत फक्त 14 दिवस. 2 आठवडे. त्यामुळे ग्रँड फिनालेच्या शर्यतीची वेळ सुरू होत आहे आता.